मतदानाच्या दिवशी तुम्ही मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर आपला लोकशाहीचा हक्क बजावायला गेलात आणि मतदान केंद्रावर पोहोचल्यावर तुम्हाला कळतंय की आधीच तुमच्या नावाने कुणीतरी मतदान करून गेलंय। अशा प्रकारांवरून सध्या मतदान केंद्रावर गोंधळ होत आहेत। मतप्रक्रिया थांबवण्याची वेळही येते। अशा स्थितीत नेमकं करायचं काय? तुमच्यासोबत पण असा प्रकार घडला तर तुम्हाला तुमच्या नावावर मत टाकण्याची संधी मिळते का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया काविरे आणि आपण पाहत आहात मुंबई तक। सध्या निवडणुकीत एक प्रकार पाहायला मिळतोय, तो म्हणजे एका मतदाराच्या नावावर दुसऱ्याने आधीच मत दिले। कालच पुणे शहर काँग्रेसचे प्रमुख अरविंद शिंदे यांच्या सोबतही हा प्रकार घडलाय। मग अशा वेळेस काही कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न आपल्याला पडू शकतो। हा नेमका काय प्रकार आहे यावरून गोंधळ होऊ शकतो। तर निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार या प्रकाराला मत चोरी असं म्हणतात। भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम 1961 चे कलम 49B मध्ये याची माहिती दिली आहे। 1961 मध्ये निवडणूक आयोगाने या नियमात बदल केला होता। त्या आधारे कोणताही मतदार त्याच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये अशी तरतूद यामध्ये करण्यात आली होती। आता तुमच्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केलं आणि तुम्ही मतदान केंद्रावर गोंधळ घातला तर मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केला म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकते। अशा वेळी गोंधळ न घालता सर्वात अगोदर मतदान केंद्र प्रमुखाला भेटा, त्याला घडलेला प्रकार सांगा, कारण त्याची या प्रकरणातील भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। मतदान केंद्राची व्यवस्था ते ईव्हीएमच्या जबाबदारीपर्यंत त्याला अधिकार असतात। तुम्हाला यावेळी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील। अर्थात तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान केंद्राच्या स्लिप अशी कागदपत्रे असायला हवीत। तुमची कागदपत्र तपासल्यानंतर झालेली चूक लक्षात आल्यानंतर केंद्र प्रमुख तुम्हाला मतदान करण्याची संधी देऊ शकतो। दुसऱ्याच्या नावावर मतदान करणे हा गुन्हा असल्यामुळे अशी व्यक्ती केंद्रावर सापडल्यास त्याच्या विरोधात तक्रार दिली जाते। आता कसा मिळेल तुम्हाला मतदानाचा अधिकार? केंद्र प्रमुखाने मूळ मतदाराला मतदान करण्याची परवानगी दिल्यावर तुम्हाला इतर मतदारांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे म्हणजेच ईव्हीएमवर मतदान करता येणार नाही। अशा परिस्थितीत तुम्हाला बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकेवर मत द्यावं लागतं। अशा मताला टेंडर वोट असं म्हणतात। त्यासाठी मतदाराला बॅलेट पेपर देण्यात येतो। हा मतदार त्याच्या योग्य उमेदवारासमोर चिन्हांकित करून पसंती देऊ शकतो। मतदान झाल्यावर एका लिफाफ्यात बॅलेट पेपर सुरक्षित ठेवण्यात येते। इथे एक लक्षात घ्या की तुम्हाला हे समाधान वाटावं यासाठीच टेंडर वोटची ही सुविधा असते। निकालावर या मतानं परिणाम होत नाही, कारण टेंडर वोटची गणनी केली जात नाही। मग हे मत कशासाठी असतं? भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त गोपाल स्वामी यांनी बीबीसीशी बोलताना त्याविषयी माहिती दिली आहे। ते सांगतात की अगदी दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली असतील तरी देखील टेंडर वोट ग्राह्य धरलं जात नाही। अशा वेळी उमेदवारांच्या विजयाचा निर्णय हा टॉसने होतो, पण टॉसमध्ये हरलेला उमेदवार हा निवडणूक निकालाविरोधात कोर्टात जाऊ शकतो आणि टेंडर वोट्सकडे कोर्टाचं लक्ष वेधून घेऊन दावा करू शकतो की हे मत आपल्याला मिळालं असू शकतं। अशा स्थितीत काय होतं हे जाणून घेणं अगदी इंटरेस्टिंग आहे। पीठासीन अधिकाऱ्यांनी टेंडर वोट देणारा व्यक्ती हाच खरा मतदार असल्याचं अगोदरच जाहीर केलं असल्याने ईव्हीएममध्ये त्याच्याऐवजी मतदान करणारा इसम बोगस मतदार ठरतो। त्यामुळे कोर्ट त्या बोगस मतदाराला शोधण्याचा आदेश देऊ शकतं। त्यानंतर निवडणूक आयोग सील केलेला फॉर्म 17A चा दस्तावेज उघडतं। या दस्तावेजावर निवडणुकीच्या दिवशी त्या मतदान केंद्रावर मत नोंदवणाऱ्या मतदारांची माहिती असते। प्रत्येक मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरकडे फॉर्म 17A असतो। साधारणपणे त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करतो। तर या फॉर्म 17A वरून तुमच्या नावाचे मत ईव्हीएम मशीनमध्ये कधी नोंदवले गेले तो सिरियल नंबर मिळू शकतो। सिरियल नंबर सापडला की ते बोगस मत बाद करण्यात येते। त्यानंतर बदललेली मतसंख्या पडताळून कोण खरा विजेता आहे हे ठरवले जाते। पण कोर्टाच्या आदेशाखेरीज इतर कुठल्याही कारणासाठी फॉर्म 17A सील उघडता येत नाही। निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच हा कागद सील केलेला असतो। एखाद्या मतदारसंघात विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यातील मतसंख्येत मोठे अंतर असेल तर टेंडर वोट पद्धतीने दिलेल्या मतांचा विचार करण्याची गरज पडत नाही। पण टॉसची वेळ आली किंवा फारच कमी मतांचं अंतर असेल तर टेंडर वोटची संख्या नेमकी किती आहे याचा अंदाज घेऊन पराभूत उमेदवार निकालाविरोधात न्यायालयात जाऊ शकतो। म्हणजे मतदान प्रक्रियेत काही घोटाळा झाला नाही हे तपासण्यासाठीच टेंडर वोटचा उपयोग होतो। त्यामुळे बोगस मतं शोधता येतात, पण टेंडर वोट्सची गणती कधीच होत नाही। एक प्रकारे टेंडर वोट्स हा खऱ्या मतदारांना उत्तेजनार्थ दिला जाणारा अधिकार आहे। लोकशाहीच्या कर्तव्यपूर्तीचे समाधान मतदारांना यातून मिळू शकते। तुम्हाला अजून असे कोणते विषय समजून घ्यायला आवडतील जेणेकरून तशी परिस्थिती तुमच्यावर उद्भवल्यास तुमचा गोंधळ होणार नाही? तर मुंबई तकवर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।